वाटत असतं आपण हिरो व्हावा, आणि ती माझ्या आयुष्यात चालून आलेली संधी होती. त्या दिवशी मला ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी एवढा मोठा आनंद झाला, तो माझा आनंद घरात पावणार होता. गोड आहे, बाळ खूप छान. तुम्ही अशी बोलली असायची की मी ना हिरोईन असं समजायची. तर ह्या मुंबईत खूप आसरा पण दिलाय त्यांनी खरं, कारण की मला काही सोय नसताना पण मी आधी स्टेशनवर दररोज जाऊन झोपायचो. 28 एप्रिलला एक नवीन चित्रपट येतोय टीडीएम नावाचा. राष्ट्रीय पुरस्कार विजेते गौरव कराडे दिग्दर्शित चित्रपट येतो. या चित्रपटामध्ये अजून एक नाविन्यासारखी गोष्ट म्हणजे 2 नवीन कलाकार आहेत, जसे वाडा आणि कोकणमध्ये होते तेच 2 नवीन कलाकार आज माझ्यासोबत आहेत, कालिंदी निस्ताने आणि पृथ्वीराज थोरात. कसे आहेत दोघे? मस्त आनंद. लगोलग आपण गप्पाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला तुमच्या दोघांना सेम प्रश्न विचारतो. राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट आणि दिग्दर्शक गौरव कराडे, जे जसे कॅमेऱ्याच्या मागे आहेत तसे कॅमेऱ्याच्या समोर सुद्धा आहे, तसे त्यांनी स्वतः सुद्धा कबूल केले की मी बाबा थोडा फटकाळ आहे. काय एक्सपिरियन्स होता सरांसोबत काम करण्याचा तुमच्या दोघांचा? कालिंदी तू. कारण त्यांच्याविषयी मला मी वाटा पाहिलेला होता, त्यामुळे त्यांना भेटताना पण ते काय बोलले विचारले किंवा एक कॉन्शियसली. पण त्यानंतर आमचे वर्कशॉप झाले आणि बऱ्याच मीटिंग झाल्या, मी पण रेडी झाले. आणि सेटवर तर म्हणजे तसे ते खूप हसरे आणि मजेत असं सुरू असं वातावरण असतं, पण कधी कधी बोलतात किंवा रागवतात, पण अदरवाईज म्हणजे कालिंदीने जो लुक दिला पृथ्वीराजला तर त्याच्या मागे काहीतरी आहे म्हणून तसं लुक गेलं. पृथ्वीराज तुला विचारतो काय कसं आहे? सरांचं ओव्हरऑल वावरणं एकदम मैत्रीपूर्ण आहे. खूप खरं आणि व्यवस्थित आम्हाला हे पण केलं, समजून गेलं. पण आता कधी कधी होतं की जरा जास्त नाही झालं तर ते बोलतात, पण ते असे बोलतात खतरनाक की म्हणून डायरेक्ट टेन्शन येतं माझा. लय टेन्शन येतं पुढे काय करावं कसं करावं हे सुद्धा नाही, पण ते त्यांची पद्धत आहे वेगळी. ते जरी टेन्शन दिलं ना 2 मिनिटांनी येणार भेटणार ना असं असं करायचं, म्हणजे जरा पुढे ते नॉर्मल होतं. मग ते आता गाडी पुन्हा रोडावर येते असे गोष्ट आहे. तसे ते भरपूर मतभेद आहेत, खूप समजून घेतात. आम्हाला तर खरंच खूप भारी दिग्दर्शक भेटले, एवढे मोठे नॅशनल आहेत. पण आम्हाला वाटत नव्हतं सुरुवातीला की कधी सर असे आमच्यासोबत राहतील, पण ते एकदमच ती इमेज वेगळी होती आधी, आणि ती नंतर सिनेमा शूटच्या वेळेस खूपच वेगळी झाली, एकदम भारी. पुढचा प्रश्न मी कालिंदी तुला विचारतो. बघायला गेलं तर तसं तुला या चित्रपट सृष्टीची काय संकल्पना नाही, पूर्णपणे वेगळी आहे. जेव्हा तुला सरांचा कॉल येतो ते कॉल होतो तेव्हा तुझी पहिली रिॲक्शन कशी असते? कारण का कधीच आपण ध्यानीमध्ये सुद्धा विचार केला नव्हता ती गोष्ट जर आपल्यासोबत घडते तर आपण पूर्णपणे बिथरतो. काय होती तेव्हाची प्रतिक्रिया तुझी आणि तुझ्या घरच्यांची सुद्धा? मला तर म्हणजे शॉकिंग होतं. तर मला विश्वासच बसला नाही की त्यांच्या ऑफिसमधून मला कॉल आलाय आणि त्यांनी मला भेटायला बोलवलंय. आणि मला आठवतं की मी फोन ठेवला, हो सर मी उद्या येते, माझ्या मामांना घेऊन येते, तुम्हाला ऑफिसला येईल असिस्टंट सरांची मी तेव्हा बोलवले. आणि मी पळत बिल्डिंगच्या खाली खाली गेली, माझ्या मैत्रिणीचा अभ्यास चालू होता, मग पळत खाली गेली आणि मामांची बोलत होती जोरात. म्हणजे अगं मी ऐकतोय तुझा आवाज येतोय मला, तू हळू बोल. माझ्याही लक्षात नाही झालं की माझा पिच कधी वाढला बोलण्याचा. खूप आय वॉज एक्सायटेड, खूप खुश होते, कारण असं काहीतरी पहिल्यांदाच होतं आयुष्यात. आणि ती सगळ्यात मोठी आनंदाचा क्षण होता माझ्यासाठी की मी भेटते. डायजेस्ट करणं माझ्यासाठी तेवढंच कठीण होतं, त्यामुळे मी रात्री झोपली नव्हती, कारण मी त्यांना उद्या भेटणार, काय बोलणार आम्ही आपण पण खूप आनंद याचा होता की कुठेतरी आपण सिनेमा बघतो आणि मला नंदुरापासून पिक्चर बघायची आवडायची बघायला. त्यामुळे म्हणजे मला ते अजूनच भारी वाटलं की आपण या क्षेत्राशी जे कुठेतरी वेगळी दुनिया असते यात कुठेतरी त्यांना भेटणार, याच्यातच मी खूप खुश होते. पृथ्वीराज, आम्हाला माहिती की तू भाऊंसोबत आधीपासून होतास, त्यांच्या प्रोडक्शनमध्ये सुद्धा काम केलं असतो. पण जेव्हा भाऊंनी तुला ॲज अ हिरो म्हणून अपॉइंट केलं तेव्हा बाबू तू आता येतोस, आणि आम्हाला हे पण माहिती की तुला काय आवडीने बाबू बोलला की आता तू येतोयस,
काय होतं तेव्हा डोक्यामध्ये काय विचार सुरू होते? विश्वास बसत होता की पूर्णपणे ब्लँक होता? मी ब्लँक होतो. आता कसं होतं की बरेच दिवस मी असे ट्राय करत होतो, पण वाटलं नव्हतं ना हा क्षण येईल. असं वाटलं होतं की थोडासा एक कुठेतरी उभा राहण्याचा संवेद ना आपल्याला आयुष्यात. त्या दिवशी मला आठवते सकाळ होती 1 जानेवारी 2019. सरांनी मला सांगितलं की दरवाज्यात आलो आम्ही आणि सरांनी सांगितलं की आपल्याला असं असं पाहिजे आणि तू येतो आपल्या समोर. मला पहिलं ते मला वाटलं ते टिकल करतात, कारण की ते मजा करतात कधी कधी ना बऱ्याचशा. मला वाटलं ते मजाच करतात, पण मला आधीपासून तयारी करायला सांगितलं. असं वाटत होतं की खरंच आहे का मी. नंतर वाटत नाही त्यांनी मजाच केली, मला नाही हे होऊ शकत करू शकत. तर नंतर त्या दिवशी दुपारनंतर सगळेच बोलले की सरांनी सांगितलं असं की मी सांगितले आज त्याला पहिल्यांदा सांगितले. माझा पाय जमिनीवर होता त्यावेळेस मला झोप नाही लागली माहिती. एवढा आनंद झाला होता कारण की स्वप्न साकार उत्तर ते असं माझी फिलिंगच खूप वेगळी होती. कारण की प्रत्येकाला वाटत असतं आपण हिरो व्हावा आणि ते माझ्या आयुष्यात चालून आलेली संधी होती. त्या दिवशी मला ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी एवढा मोठा आनंद झाला तो माझा आनंद गगनात मावणार होता त्या दिवशी. मला भाऊराव सरांसोबत बोलताना ना त्यांनी तुला किस्सा सांगितलेला. अक्षय कुमारचा खूप मोठा फॅन आहे आणि फिल्म सिटी मध्ये जेव्हा कपिल शर्मा शो लागेल तेव्हा तू तिकडे जायचं. त्या रिलेटेड तेव्हाचा काही किस्सा आम्हाला सांगशील का? काय तशी तिकडचा अनुभव तुला कसा होता काय सांगशील? नक्कीच. मी 2013 पासून मुंबईला येत होतो आणि दरवेळेस जायचो तिथूनच ह्या गोरेगाववरूनच. आज आपण ज्या हॉटेलमध्ये बसलोय ना ह्या हॉटेलच्या जिथूनच जायचो दरवेळेस. सकाळच्या मध्ये आलो ना अंधेरीला झोपायचो मी स्टेशनला आणि तिथून गोरेगावला यायचो. सकाळी आलो गोरेगावला की जिथं ह्या हॉटेलला साई वेज हॉटेलला येऊन वडापाव खायचो. दरवेळेस वडापाव खायचो आणि जिथून गोरेगाव फिल्म सिटीला जायचो. फिल्म सिटीला गेलो की फक्त माझा एकच अंदाज होता की गोरेगावच्या फिल्म सिटीच्या गेटवर जाऊन बसतो. माझी ओळख नव्हती, कार्ड वगैरे काहीच नव्हतं माझ्याकडे आणि कार्ड काढण्यासाठी पण कुठेतरी काम केलेलं असायला पाहिजे. तर ते माझ्या काहीच नव्हतं, पैसे पण कमी असायचे. तर त्या फिल्म सिटीला आता ईस्ट वरूनच स्टेशनवरून बस जाते फिल्म सिटीला. तर त्या दिवशी अचानक ना मला माहित नव्हतं एक बस आतल्या गेटला सोडली. पण त्या दिवशी मी ज्या बसमध्ये बसलो माझा मित्र मी होतो तर त्याच्यात सगळे लोक बसलेले होते. कपिल शर्माला चालले होते आणि ऐकलं ते की त्यांची कपिल शर्मा सोबत चालले. काय म्हणलं जाऊ आपण आणि त्यांचं हे पण बोलणं झालं तर अक्षय कुमार येणार आहे. मग माझी इतकी उत्सुकता इतकी हे झाली होती की मला जर राहणार आता आपण जाऊच कशा बघू. तर आम्हाला ना संतोष नगरच्या गेटला न स्वतः बसली रिलायन्स स्टुडिओला सोडली. रिलायन्स स्टुडिओला सोडल्यानंतर मी पहिल्या गेटला आम्हाला विचारलं तुमची कोणी ओळखीची. आम्ही सगळ्यात मागे होतो, दोघच लास्टला होतो. सगळे त्यांची ओळख सांगून जात होते. शेवटी आम्ही विचारलं तर आम्ही हेच सांगितलं की मी पण त्यांच्यासोबतच आलेलो आहे. आम्ही पण त्यांच्यासोबत आम्ही गेलो. तर तिथे गेल्यानंतर त्या स्टुडिओच्या बाहेर सगळे ज्यांनी आपले कॉर्डिनेटर असतात त्या कॉर्डिनेटर त्याची माणसं निवडून घेतली. तर आम्ही दोघच राहिलो. असा चौकन होता आणि ते सगळे साईडला राहिले. आम्ही त्या चौकामध्ये उभे होतो दोघं. तर आम्हाला लाजलेवानी झालं पहिलं ते, पण आता सांगणार काय ना. तर तिथून विचारलं कॉर्डिनेटरने की तुम्ही कोणासोबत आला. तर आम्ही सांगितलं की आम्ही ह्या लोकांच्या सोबतच आलोय. ते म्हणले अजिबात नाही आमच्या सोबत नाही आमचा काही संबंध नाही. म्हणले ते घाबरले घाबरले हे अचानकच आपली ओळख सांगतो. बरोबर. आणि मग आम्हाला तिथून बाहेर काढलं. म्हणजे असं होत नाही. बाहेर आल्यानंतर म्हणलं काही बोलून आज अक्षय कुमार येणार आहे. कारण की अक्षय कुमार माझा लई फेवरेट आहे. त्याचे स्टंट वगैरे मला इतके आवडतात. मी कायम त्याची ऍक्शन मारत असतो सगळीकडे. तर मग काही करून आज मला भेटायचं कारण की त्यांचा त्यावेळेस आहे ना द शौकीन सिनेमा आलता मला सेम. तर बाहेर एका झाडू मारत होते बाबा. त्यांना म्हणलं आता काही करा पण मला आतमध्ये सोडा. कारण की गावा मला एवढे असायचं. त्यांना बरेच गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना पैसे द्यायला मी तयार झालो होतो. पैसे घ्या पण मला आत सोडा प्लीज काही करू. त्यांनी एका कॉर्डिनेटरला बोलवलं आणि आम्हाला आत सोडलं. पण नशीब असं होतं की त्या दिवशी अक्षय कुमार आलाच नाही. की लिझा एडन आलती, अनु कपूर आलते, अनुपम खेर आलते. अनु कपूर आणि अनुपम खेर पण आले. तर लय भारी वाटलं. पण एक इच्छा राहिली की अक्षय कुमारला मी आज पहिल्यांदा एवढे जवळ पाहिला. आणि मुंबई माझी खरंच लय आवडीची कारण की इथं स्वप्न नगरी बोलतो आपण.
तर ह्या मुंबईत खूप आसरा पण दिलाय त्यांनी खरं, कारण की मला काही सोय नसताना पण मी आधी स्टेशनवर दररोज जाऊन झोपायचो. तिथे फक्त 2 तास झोपून देतो, कारण की 2-3 तास मुंबई बंद असते, तेवढ्या वेळेस झोपून देतात ना, लगेच येतात उठवतात, काय काय लगेच आणून देतात. माझी झोप पण व्हायची नाही. पण ह्या हॉटेलमध्ये आज मला आठवतंय, माझा मित्र मी होतो, आम्हाला स्वीट खायचं होतं. तर तिथं आमच्याकडे पैसे कमी होते स्वीट खायला, आम्ही ते खाल्लं नव्हतं. मला आठवते कारण की ते बरेच असे भारी भारी पदार्थ लावलेले होते आणि इच्छा लय झाली होती, पण आम्ही नाही घेऊ शकलो. आम्ही कायम ह्या हॉटेलला वडापाव खाल्लाय आणि एवढा आनंद झाला आज की त्याच हॉटेलला इंटरव्ह्यू होता आपला. म्हणजे खरंच गोष्ट इतकी भारी वाटली, आनंद झाला ना. खूप चांगली गोष्ट आहे की एक असा कलाकार जो आधी ह्या चित्रपट सृष्टीमध्ये नव्हताच, तो मुळातच नवा होता, तो गोरेगाव सिंधीला जाताना इथून सायवेल मधून वडापाव खायचा आणि आज तो येतोय, त्याचा इंटरव्ह्यू होतो. खरंच आम्हाला सुद्धा आवडतं. कारण की तुझ्याकडे येतोय, जसं पृथ्वीराजने त्याचा चित्रपटाबद्दलचा एक्सपिरियन्स सांगितलं, तसं तुझं काही आहे का? तुझं असं वेळ वगैरे आहे का चित्रपटावर? कारण का हा माणूस तर ठार वेळ आहे, त्याच्या बोलण्यात आपल्याला कळालंय. तुझा आहे का काय असं चित्रपटाशी निगडीत वगैरे, किंवा एखादी अशी गोष्ट की नाही बाबा हा मला हिरो भयंकर आवडतो, असं काही एखादा किस्सा आम्हाला खरंच ऐकायला? चित्रपटाशी तसा माझा काही संबंध नव्हता, पण पिक्चर बघताना म्हणजे मला मूवीज बघायला खूप आवडायचं, त्याच्यामुळे मी कंटिन्यू सगळे मूवीज बघायचे. आणि ती सुप्त इच्छा कुठेतरी होती माझी की आईसाठी तिची मुली सगळ्यांच्या सुंदर असते, त्यामुळे ती मला तशी मी फार कॉन्फिडंट होती की तुला खूप गोड आहे, माझं बाळ खूप छान होतं. तर मी अशी ऑलवेज असायची की मी ना हिरोईन बनते, म्हणजे असं मी समजायची स्वतःला. आणि पिक्चर बघताना बाहुबली आणि बाजीराव मस्तानी तेव्हा मूवीज बघायचं, त्यावेळेला मला कुठेतरी वाटायचं असं, आता मी ती बोललेली नाही कोणाला, आईला पण नाही बोलली, पण असं वाटायचं की कुठेतरी मला अशी संधी मिळावी, मी असं करू शकते, मला असं जमेल करता येईल, अशी इच्छा असायची मनात पिक्चर बघताना. आणि आईचं मला जरा असं खूप एनकरेज करायच्या सगळ्या गोष्टींसाठी, त्यामुळे पण मी या सिनेमा क्षेत्रात येऊन किंवा कधीतरी चित्रपटाची नायिका होईल हे मी कधी स्वप्न पाहिलं. मी याचा विचार पण नव्हता केला की असं माझ्या आयुष्यात होईल, पण नशिबाने काही गोष्टी चालून येतात तुमच्यापर्यंत, अशी संधी मी चालू लागली. आणि खूप छान वाटतंय काहीतरी वेगळं. तर सरकी जाता तर तुम्हाला दोघांना एक शेवटचा प्रश्न विचारतो, काय आहे टीडीएम? अजूनपर्यंत त्याचा फुल फॉर्म तर कळायलाच नाही आहे, पण एक प्रेक्षक म्हणून, एक चित्रपटातले कलाकार म्हणून आणि या चित्रपटाच्या टीमचा भाग म्हणून तुम्ही काय सांगाल टीडीएम काय आहे आणि प्रेक्षकांना कशा पद्धतीने ऍड्रेस कराल? कारण तू टीडीएम म्हणजे फुल पॅकेज फिल्म आहे, सगळे इमोशन्स आहेत, माझी छान लोक आणि रोजच्या आयुष्यात जगताना जे काही भावनांना आपण अनुभवतो त्याच्यावर कुठेतरी पडद्यावर दिसताना, म्हणजे माझ्यासोबत होणारी गोष्ट कुठेतरी जर मी त्या पडद्यावर बघते तर ती मला जास्त भावनाजवळची असते, मला जास्त भावते. असं हा मीडियम सगळ्यांना भावणार आहे आणि सगळ्यांना आवडेल याची आम्हाला नक्की खात्री आहे. आम्ही दोघांनी पण आम्हाला वाटायला आला न्याय दिलाय आणि प्रेक्षकांना सगळ्यांना आवडेलच. तू काय सांगशील, काय आहे आणि कसं आहे टीडीएम? कसं आहे तर टीडीएम नक्कीच खूप भारी. आता सगळ्यांना वाटतं की काय आहे नेमकं टीडीएम, खूप पुस्तक काढले सगळ्यांच्या अंतर, पण आता ते तुम्हाला 28 एप्रिलला थिएटरमध्ये बघावं लागेल, कारण की आता मी पण नाही सांगणार. म्हणजे जसे दिग्दर्शक आहेत त्या चित्रपटाचे त्यांनी अजूनपर्यंत सांगितलं नाही टीडीएम काय, तसे दोघं आहेत, दोघांनी पण अद्याप सांगितलं नाही की टीडीएमचा फुल फॉर्म काय, त्यांचा एकच एवढा चित्रपट गृहामध्ये जाऊन बघा. नक्की तुम्हाला तो आवडेल नक्की, कारण की जरी सिनेमा खूप वेगळा असला तरी, नाव जरी वेगळं असलं तरी सिनेमा पण तशा पद्धतीचा वेगळा आहे. तुम्ही नक्की तो अनुभवा आणि तुम्हाला तो आवडेल अशी आशा करतो. प्रत्येकाला तो माझी गोष्ट आहे असं वाटतं, त्यामुळे तो नक्की सगळ्यांना भावेल. सो धन्यवाद तुम्हाला दोघांना ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या नवीन प्रवासासाठी. थँक्यू खूप आभार.